महापौराच्या निवडणुकीसाठी मुंबईत भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। महापालिका मुख्यालय परिसरामध्ये भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। सीएसएमटी चर्चगेट परिसरात सर्वत्र भाजपचे झेंडे लावण्यात आलेले आहेत। पालिकेवर भाजपचा महापौर बसणार असल्याने आनंदोत्सव साजरा केला जातो। आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महानगरपालिकेवर आज भाजपचा भगवा फडकणार आहे। भाजपचा महापौर आज विराजमान होणार आहे। सध्या मी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्येच उभी आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर आजूबाजूला मुंबई महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रामध्ये भाजपचे झेंडे लागलेले पाहायला मिळत आहेत। संपूर्ण परिसर जो आहे तो भाजपमय झालेला पाहायला मिळतोय। मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रकारचे बॅनरबाजी देखील केलेली पाहायला मिळत आहे। आपण जर समोरच पालिकेच्या विरुद्ध दिशेला पाहिलं तर मुंबई महानगरपालिका असं नाव लिहिण्यात आलेलं आहे आणि मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात असं या बॅनरवर लिहिलेलं आहे। त्याचबरोबर मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात असं लिहिण्यात आलेलं आहे। बॅनर लावलेला आहे। नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे देखील फोटो पाहायला मिळतात। बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे असतील, त्याचबरोबर महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी असं देखील लिहिण्यात आलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मुंबईवर भगवा फडकला असं देखील बॅनरवर लिहिलेलं आहे आणि आपण संपूर्ण परिसरात पाहिलं तर म्हणजे मुंबई सीएसटी पासून हुतात्मा चौक असेल, चर्चगेट असेल, जिकडे नजर जाईल तिकडे आपल्याला भाजपचे बॅनर आणि भाजपचे झेंडे पाहायला मिळत आहे। तब्बल 44 वर्षानंतर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर भाजपची महिला महापौर विराजमान होत आहे। यापूर्वी देखील 44 वर्षापूर्वी महापौर झाले होते, मात्र पहिल्यांदा महिला महापौर होत आहे। त्यात आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवली गेली होती। त्यात महापौराचा जो प्रश्न होता तो मराठी, अमराठी, हिंदू मराठी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांनी ही निवडणूक गाजली होती आणि आज अखेर जी 3 वर्ष 165 दिवस जे होते त्यावर मुंबई महानगरपालिकेवर जी प्रशासकीय राजवट लागू होती ती आज अखेर संपलेली पाहायला मिळणार आहे। कारण याच पालिकेवर आज मुंबई महानगरपालिकेवर भाजपच्या ज्या महिला आहेत, नगरसेविका आहेत, रितू तावडे त्या आज विराजमान होणार आहेत आणि या महापौर पदाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर मुंबई शहरातील दोन्ही पालकमंत्री असतील, खासदार मंत्री असतील, त्याचबरोबर इतरही नेते असतील ते उपस्थित राहणार आहे। आणि विशेष म्हणजे भाजपचा पहिल्यांदा महापौर हा जो बसत आहे त्याचा हा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपस्थित राहणार आहे आणि याची डोळा हा कार्यक्रम पाहणार आहेत। या सुवर्ण कार्यक्रमाचा, ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचा मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिळवणार आहेत। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।